फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही सुद्धा घरच्या घरी एवढा सुंदर केक बनवू शकताय. कसा ते सांगतेच, पण त्या अगोदर ना या थंडीमुळे स्किन एवढी जास्त ड्राय पडली ना की मला तरी हाताला बॉडी लोशन लावल्याशिवाय अजिबात जमत नाही. त्या अगोदर माझ्या दिवसाची सुरुवात छान अशी देवपूजा केल्यापासून केली आणि त्यानंतर काहीतरी हेल्दी ड्रिंक प्यायचं म्हणून बीटरूटचं पाणी प्यायला घेतलं, पण ते मला अजिबात आवडलं नव्हतं. त्यानंतर माझ्या घरातले छोटे मोठे कामं आवरायला घेतले, पण हे आवरता भूक कधी लागली काही समजलंच नाही. एकदा पोटोबा करून घेतला आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस केक खायची इच्छा झाली म्हणून मार्टमध्ये जाऊन सामान घेऊन आले होते. केकसाठी ना मी 10 वाले हॅपी बिस्किटचे 4 पॅकेट घेतले होते. त्याला असं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवून घेतली. नॉर्मल रूम टेम्परेचरवर असलेलं दूध टाकून ना मिक्स करून घ्यायचं आहे त्याला, ज्यामध्ये की एक सुद्धा गिठोळी राहिली नाही पाहिजे. त्यानंतर ना कढईमध्ये मीठ टाकून 5 मिनटं प्रीहीट करून घ्यायची आणि माझ्याकडे बटर पेपर नव्हता, त्यामुळे मी पातेल्याला तेल आणि मैदा टाकून ना ग्रीस करून घेतलं होतं. आपल्या बॅटरमध्ये थोडासा सोडा आणि दूध टाकून मिक्स करून घ्यायचे आणि पातेल्यामध्ये टाकून ना कढईमध्ये ठेवून द्यायचे आणि 40 मिनटं मीडियम फ्लेमवर राहू द्यायचे. 40 मिनटानंतर उघडल्यावर तुम्ही बघू शकताय आपला केक किती पूर्णपणे बेक झालेला आहे. खरंच एकदम छान बेक होतो, पण मला याला थोडंसं डेकोरेटिव्ह करायचं होतं म्हणून मी ना त्यातलंच थोडंसं बॅटर काढून ठेवलेलं होतं, ते केकवर टाकलं आणि चॉकलेट सिरप आणि बिस्किटचं क्रम्स टाकून ना असं डेकोरेटिव्ह केलेलं होतं. तुम्ही बघू शकताय किती छान झाला आहे केक. तुम्ही सुद्धा एकदा ना नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर रात्रीच्या वेळेस आम्ही वॉकिंगला बाहेर गेलो होतो, तेव्हाच मला कांदे संपले म्हणून येता कांदेसुद्धा घेऊन आले आणि घरी आल्यावर ना लगेच स्किन केअर करून मी माझा दिवस संपवला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.